कशाला नाटकं करता रे, कशाला फूट पाडता मराठ्यात? किमान तेवढा तरी स्वाभिमान ठेवा. तुम्हाला 7वा मुद्दा सांगतो आता. पिढ्यानं पार मराठा समाज एकत्र येत नव्हता. या आंदोलनाची राहिली याचा तरी आनंद ठेवा. तुम्हाला पहिल्यापासून चाळेच येते. जात एकत्र आली की कुठेतरी तुम्हाला चूक शोधायची. चांगलं नाही शोधता आलं का? काय मिळालं याच्यातून हे नाही शोधता आलं का? एखादी चूक आहे ती शोधता आली, तुम्हाला चांगल्या मार्गाने शोधता आले का? गावाचे गाव आज इथं येऊन भेटतात की आमच्या गावाचं कल्याण झालं म्हणून या आंदोलनामुळे. तुम्हाला 8वा मुद्दा सांगतो. महाराष्ट्रात सर्वे झाला. मागासवर्ग आयोगानं मराठा समाज आरक्षणात यावा. ज्यांना हे आरक्षण घ्यायचं नाही त्यांच्यासाठी आवाज सुद्धा सादर केला. आंदोलनाचे यश नाही काही लिहित हो त्याच्यावर. हे आंदोलनाचे यश नाही. मागासवर्ग आयोग स्थापन झाला नव्यानं. या आंदोलनाचे यश नाही का? हे का नाही झालं मग 5 वर्षात सांग? मागासवर्ग आयोग स्थापन झाला, त्या आयोगानं अहवाल सुद्धा बनवला, सरकारला दिला सुद्धा. तेही आरक्षण टिकवण्याची जबाबदारी सरकारची. सगळे सोयऱ्यांच्या अध्यादेश अधिसूचनेची कायदा पारित करून ते टिकवण्याची जबाबदारी सुद्धा सरकारची. त्या दिवशी मुख्यमंत्री साहेबांना सरकारनं जबाबदारी घेतली. हे बी तुला कळत नाही का? मराठ्यांना कळतंय सर्वसामान्याला. आणि मी कशाला आहे? मराठ्यांना माझा शब्द आहे. सरकार फिरकार मला माहित नाही, विरोधी माहित नाही. मला फक्त मराठी माहिती आहेत. माझं दैवत मराठा समाज आहे, मायबाप मराठा समाज आहे. या कायद्याच्या अंमलबजावणी होत तर मी हे तुमचं पोरगा हटत नाही, मेलो तरी हरकत नाही, हे शब्द आहे माझा तुम्हाला. म्हणून 10ला पुन्हा उपोषण करायला लागलोय. या उपोषणात मला काय होईल मलाच माहित नाही. कारण माझं शरीर पाठीमागच्या उपोषणामुळे साथ देत नाही. याच्यात काय होईल मलाच माहित नाही, तरी मी हटत नाही. कारण मला मराठ्यांच्या गोरगरिबांच्या पोरावर आरक्षण देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हसू बघायचे. आणि यांना नेमकं ते सहन व्हायना. यांना वाटतं याला काहीतरी करून बाजूला काढायचं. आता ते एक नवीनच आणलं. म्हणले मग काय पाठी राखे अदृश्य हात. पाठीमागं म्हणले शरद पवार हे, नंतर म्हणले फडणवीस हे, आधी म्हणले शिंदे आहेत, एकनाथ शिंदे साहेब आहेत, म्हणले उद्धव ठाकरे साहेब आहेत, नंतर कोण कोण हे म्हणले, म्हणजे माझे पाठीवर राखे. त्यांनी सगळं चाफून बघितलं, कुणीच नाही. कारण मी कोणाला ऐकतच नाही, मी माझ्या फक्त समाजाचं ऐकतो. आता नवीन अदृश्य हात आणले त्यांनी. आमचेच पोरं जे मय कार्यकर्ते येते ते मय अदृश्य हात असते. अरे काय तुम्ही गचपाण्या हो, तुम्हाला आकले तर पाहिजे. तुम्ही नेमका भाकरीच खातात का रोज, का दुसरं काय खाता? मयच कार्यकर्ते ते म्हणते अदृश्य हात आहेत माया. मग मय कार्यकर्ते माया मग अदृश्य हात असते. तुम्हाला ते 7 लोकांचे नावं टाकलेत. त्याच्यात ते आंतरवाली सरपंच, डॉक्टर, राम, आणखी 5-7 जण आहेत, असे नावं टाकलेत. हे मय कार्यकर्ते. यांनाच मला शिकू शिकू मग फेस पाळलाय. आणि ते काय शिकणार आहेत मला? म्हणजे हे बघा, दुही निर्माण करायची, याला ट्रॅप बनतात. दुही निर्माण करायची, हे अदृश्य हात दाखवायचे माझ्या पाठीशी आहेत. अरे ते कार्यकर्ते ते जातीसाठी रात्रंदिवस मान लावून लढतात, खांद्यावर जबाबदारी घेतात. 7 जणांचे नावं टाकली म्हणजे काय व्हावं? लोकांना वाटलं पाहिजे हे 7च जण आहेत काय की आपण कोणीच नाही, म्हणजे आमच्यात फूट पडली पाहिजे. ही सुद्धा ट्रॅपच आहे. ही काय पद्धत आहे? काय करताय तुम्ही, काय नाही करत. जात इथं मोठी झाली पाहिजे. मागासवर्ग आयोगानं सुद्धा अहवाल दिलाय, हे सुद्धा यश आहे. ते सुद्धा आरक्षण मिळणारच आहे समाजाला. शिंदे समिती गठीत होत नव्हती कुणबी प्रमाणपत्र सापडण्यासाठी. 75 वर्षात का नाही केलं? कोणत्या ह्या मागच्या काही विरोधीचं पोट दुखत आहे, काही सत्ताधाऱ्यांचं पोट दुखत आहे श्रेयासाठी. यांचं दुखत आहे यांच्यात मिळायला लागलं म्हणून. म्हणजे ह्या काळात विरोधीचं दुखायला लागलं, यांच्या काळात मिळायला लागलं म्हणून. आता सरकारमध्ये दुखत आहे मला श्रेय मिळाना म्हणून. बघा आता यांचा कार्यक्रम. पण मराठा समाजाने एक लक्षात घ्या, ह्या आंदोलनामुळे आपल्याला खूप मिळाले, त्यांची काडी लागून द्या दोघांची तिकडं. आपल्या लेकराचं कल्याण झालं. समितीनं गठीत होत नव्हती, समिती गठीत केली. समितीनं 57 लाख नोंदी सापडल्या. तुम्हाला 9वा मुद्दा सांगतोय. गठीत झाली, तिने 57 लाख सापडलेत. किमान हे आकडा अंदाजे 1.25 करोडच्या पुढे गेला सर आता परिवाराच्या सह. मग एवढे मिळालेत समितीमुळे. समिती रात्रंदिवस काम करते. या आंदोलनाचं यश नाही का? 10वा मुद्दा, समिती वाढू देत नव्हते. मुदत वाढ वाढून घेतली का नाही आपण? पुन्हा समिती मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात काम करायला लागली. तुम्हाला 11वा मुद्दा सांगतो. मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या म्हणून सरकारनं हैदराबादचं गॅजेट घ्यायचं ठरवलंय शिंदे समितीकडे देऊन. 1884 जनगणना घ्यायची ठरवली. 1902चे दस्तावेज सगळे घ्यायचे ठरवलेत.
त्र्यंबकेश्वरचे सगळे पुरावे घ्यायचे ठरवलेत. राक्षस भवनचे भाट, राजस्थानी भाटचे हे का झालं नाही मग 75 वर्षात? कोण म्हणतोय ना ते भिकार विचाराचं की काय मिळालं मुंबईला गेल्यामुळं किंवा आंदोलनातून, हे 75 वर्षात का झालं नाही? मग हे नाही मिळालं समाजाला. तुम्हाला पोट दुखायला याच्यासाठी लागलंय. मायबाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, यांचं पोट दुखायला लागलं आपल्या गोरगरिबांना मिळालंय आणि हे यांना सहन व्हाय नाही. कारण आपले पोर आता यांच्या पुढे जाणार आहेत. मी हे तुम्हाला महत्वाचं सांगतोय. आपले लेकरं शिकून मोठे होऊन यांच्या पुढे जाणार आहेत, अधिकारी होणार आहेत. म्हणून यांचं पोट दुखायला लागले. कारण हे जरा वरच्या पट्टीतले, यांना खालच्या पट्टीत यायची सवय नाही. म्हणजे गरिबांच्या पोरांच्या हाताखाली बोलायचं किंवा तो हाताखाली राहायला पाहिजे गरिबाचा कवावी, याच्या तिथंच झेडे घेऊन पळायला, याचे पॉम्पलेट चिटकायला. आता तो राहणार नाही, तो आता मोठा होणार आहे. ही सगळ्यात मोठी पोटदुखी आहे. म्हणून मला बाजूला सारायचं यांना. इतक्या खालच्या विचाराचे मी खूप असे लोक पहिल्यांदाच बघितले. इतरांचं सोडून द्या, त्यांची अपेक्षाच नाही करायची. त्याला करून काय कर, मी पुरून उरायला खंबीर आहे त्यांना. पण तुम्ही आपले आहेत ना, तुम्ही येऊन बोला ना. नसन मान तुम्हाला दिला तर ती दमन मान ना. तो समिती समोर काय मांडायचं तुला, तिथं तुला 15 तारखेपर्यंत वेळ दिला ना त्यांनी, तिथं मांड. तुला तिथं नसं मांडायची दमांड. मी तुला समोर मंत्र्यांना फोन लावून त्यांना तुझं बोलणं घ्यायला लावतो. लांबून बोलू नको. 10 तारखेला या, कोणाकोणाला यायची ती. मी तुमचं सगळ्यांचं म्हणणं ऐकतोय, सगळ्यांचं ऐकलेलं आहे. तुमचं एखाद बार टीव्हीला पेपरला नाव येणार म्हणून तुम्ही त्या सोशल मीडियावर थैथयाट करायला लागलात का? आणि गोरगरिबांचं वाटोळं करायला लागलात पोरांचं. इथं मायबाप मराठ्यांना आपले लेकरं मोठे व्हायला लागलेत, हे यांना सहन व्हायला. अरे यांना वाटतं यांच्या हातानं व्हा, त्यांच्या हातानं. आम्ही म्हणलो तुमच्या हातानं होऊ नये. तुम्ही का झोपले होते कितके दिवस? मग तुम्ही लढला असताना 40-40 वर्ष, तुम्ही अभ्यास केला असताना 50-50 वर्ष, त्याला मी काय करू? कम नाही काही झालं मग तुम्हाला? तुम्ही आज्याच्या पुण्यावर जगायला बघता काय? मग आपल्या आज्यानं लय पुण्य केलं तर बाबा, म्हणून आता मला मिळालं पाहिजे. तू प्रयत्न कर ना. कुठं आज्याच्या पुण्यावर तू मोठा होत असतो काय? तू प्रयत्न कर ना स्वतः. काय काहीच असतं ते, आम्ही मागं लय काम केलं तर बा, मग आता आम्हाला पाहिजे. तू प्रयत्न कर. मी बी माझ्या बाकीच्या पुण्यावर नाही करत. एखादा जर कार्यक्रम पाठीमागं केला तर त्याच कार्यक्रमाच्या जीवावर आज नाही करीत. मी आज पुन्हा लढायला तयार होतो. मी मागच्या पुण्यावर नाही लढत. मी दैनंदिन जीवनात इथं रोजचा रोज त्याग करतो तेव्हा हे मिळतंय. तू मागचं सांगू, तू 20 वर्षापूर्वी केलेलं त्या पुण्यावर आज होत असतं का? आज बी तुला पुण्यच करावं लागेल तेव्हा मिळेल. तुला आजही लढावचं लागेल तेव्हा मिळेल. तू मागं एकदा कवा लढावा आता, कोणाच्या ध्यानात नाही राहिलं तेव्हा. 70-80 वर्षापूर्वी कवा लढावा होता कोणाला माहिती? तू लढला 70 वर्षापूर्वी. आता तू वय किती पाहिजे? मग 140 तरी पाहिजे ना. तू आता हे 35 वर्षाचा काय बोलते ते, काय नाही एडपाटावणी कोणकडे बी. तू रोज लढायला लागेल तेव्हा मिळेल तुला. तू मागच्या पुण्यावर नाही मिळू शकत तुम्हाला. हे सुद्धा मराठ्यांच्या आंदोलनाचं यशच झाले. शिंदे समितीने काम केलेलं. देवदेवतांच्या सगळ्या संस्थांचे त्यांनी आता पुरावे घेतलेत. 33-34 ते घेत नव्हते. घेतलंय का नाही घेतलं हे 12वा मुद्दा आहे. कमून नाही घेतलं 75 वर्षात. ते फक्त पीक पाहणी अहवालात तपासायचे समिती. 14 नंबर तपासत नव्हते. जन्मदाखले घेत नव्हते. हे 4 घ्यायला लागलेत. हेच आंदोलनाच्या गोरगरिबांचं यश आहे. तुमचं नसन रे. तुम्हाला वाटतंय काय नाही मिळालं? तुम्हाला नाही मिळालं. तुम्हाला पैसे आणि पद पाहिजे होते. मी आहे तर तुम्हाला पैसे नाही पद नाही. तुमचं दुकान बंद. आणि आता तर तुम्हाला उघडच पाडणार आहे. तुमच्या मागच्या नेत्याला सुद्धा उघड पाडणार आहे मी. आम्ही त्यांचे नावच शोधलेत. ह्यो कार्यकर्ता कोणाचा आहे आणि याला त्याचा नेता बोलायला लावतोय. तुम्हाला बी उद्या नेत्यांनाही सांगतो, तुम्हाला उद्या मराठ्याच्या दारात उभं राहायचे. तुम्ही आता कार्यकर्त्याला बोलायला लावता. तुमच्या बोललेल्या कार्यकर्त्याच्या प्रश्नाचं उत्तर माझा मराठा विचारणार आहे तुम्हाला. बघा विचारतोय का नाही. तुमचा कार्यकर्ता सोशल मीडियावर उलटा आंदोलनाच्या बद्दल का लिहित होता विचारणार आहेत तुम्हाला. नसता तुमचे कार्यकर्ते गप बसवा. तुम्हाला कुणाला श्रेय पाहिजे सत्ताधाऱ्याला म्हणून तुम्ही तुमचे लोक लिहायला पाठविलेत. विरोधकांना यांच्या हाताने मिळायला लागले म्हणून तुम्ही लिहायला लावायला लागला तुमच्या कार्यकर्त्यांना. तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही थांबवा. याच्यात 13वा मुद्दा झालाय आंतरवालीसह महाराष्ट्रातल्या केसेस मागे घ्यायचं सरकारनं लिहून दिले. ती प्रक्रिया सुरू झाली. हे यश नाही का आंदोलनाचं? काहीच नाही मिळालं म्हणतो. हे आंदोलनाचे यश नाही का? तुम्हाला 14वा मुद्दा सांगतो. ओबीसीच्या सगळ्या सवलती मराठ्यांना लागू केल्याला शासन निर्णय घेतलाय. हे यश नाही का?
तू एका डोळे गेले का तुला वाचता येत नाही का? भंगार सगळ्या दुनियाचा तू. गोरगरिबाच्या अन्नात माती घालू नका तुम्हाला सांगतो मी. तुम्ही तुमचं लढायचं, तुम्हाला काही बोलायचंय, आंदोलन संपल्यावर मला 2 तोंडात आणा. पण आत्ता नाही. आत्ता कोणाला मान मिळाला नसेल तर मी तुमचे सगळ्यांचे महाराष्ट्रातले जे जे दुखाले त्यांची आज दिलगिरी व्यक्त करतो. पण सध्या चपढप कोणी करायची नाही. सध्या समाजाचं आंदोलन आहे, समाजाचे पोरं मोठे करायचे यासाठी आंदोलन आहे, तुम्हाला मोठं करण्यासाठी नाही. जर माझ्याकडून कोणाबद्दल मन दुखाला असेल तर मी आज जाहीरपणानं तुमची दिलगिरी व्यक्त करतो. पण तुम्ही याच्यात दुही निर्माण होऊ देऊ नका आणि गोरगरिबांचं वाटोळं होऊ देऊ नका. नसता तुम्हाला गोरगरिबाचे लोक आता सोडणार नाहीत, हे पण पुढचं बी सांगून ठेवतो लगेच. आता दिलगिरी व्यक्त केल्याच्या नंतर तरी कोणाचा मन दुखावला असेल, कोणाला बोललो नसल बोललो, गर्दी आहे, तानापाणी आहे, मला सगळ्याला डोका लावावं लागतंय, सगळेच एकट्यालाच वाढायला लागतंय. मला ट्रॅप मीच घेतोय अंगावरती, सरकारशी मलाच बोलायचंय, सगळ्या कायद्याबद्दल मलाच सांगायचंय. एका दिवस नसन बोललो त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त केलेली आणि मनापासून. पण तुम्ही त्याच्यानंतरही गोरगरिबांच्या मध्ये सोशल मीडियाला लिहून तुम्ही जातीपेक्षा नेत्यालाच मोठं मानून, बाप मानून जर बोलणार असाल तर गोरगरीब मराठी तुम्हाला माफ करणार नाहीत. कारण माझे गोरगरीब मराठी आम्ही एकीकून आहेत. 100% आमच्यातला एकही माणूस बाजू जाऊ शकत नाही तुमच्या म्हणण्यावर. तुम्ही किती गैरसमज पसरला तरी त्यांच्यात गैरसमज होत नाही, हे जाहीर सांगतो तुम्हाला मी. तुम्ही किती वळवळ केली तरी उलट तुम्ही डोळ्यावर यायला लागलात मराठ्यांच्या. सोशल मीडियावर लिहिल्यामुळं हे बी मराठा आहेत तुम्ही म्हणून तुम्हाला सावध करायला लागले. सावध व्हा. तुमच्या काही संघटना असतील, काही पक्षाचे असतात, काही ग्रुप असतील, काही मराठ्यांचे मागच्या काळातले नेते असतील. तुम्हाला नाही मान मिळाला नका मिळू देऊ. तुमच्यावर रोज तयार व्हायला लागला मराठा समाजाचा. फक्त मी सांगतोय त्यांना, मराठा समाजाला शांत राहा, एकदा अध्यादेशाची अंमलबजावणी होऊ द्या. त्यामुळे ते शांत आहेत. तुम्ही रोष अंगावर घेऊ नका, कारण तुम्ही आपल्या जातीची आहेत, ही तुम्हाला विनंती माझी. ओबीसीच्या सवलत सुद्धा लागू झाल्यात, तो या अध्यादेश झालाय. आता किती सांगावं यांना. आता माझा 15वा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे की जे अधिवेशनात असे लय आहेत, मी फेसबुकच्या माध्यमातून मराठा समाजाला ते सांगल. आणि ज्या ज्या समाजाला, मराठा समाजाला काही गैरसमज असतील, माझ्या सामान्य बरं का, त्यांना नाही, तुम्हाला हो द्या काय गैरसमज व्हायचं ते तुम्ही तारफाडा तिकडे, त्यांनी माझ्याकडे इकडे यावं, मला सांगावं. मी सामान्य मराठ्यांच्या शब्दाच्या पुढं नाही, ती बदल करी. 15वा मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या वतीनं तुम्ही रॅलीत नाही आले, पण पुन्हा एकदा तुम्हाला शेवटची संधी मराठा समाजाच्या वतीनं 15 तारखेला जे अधिवेशन होणार आहे त्याच्यात सगळे सोयरे या कायद्यावरती जे मत घेतलं जाणार आहे त्यात मराठा समाजाच्या सगळ्या आमदारानं एका जीवानं तिथं सगळ्या सोयऱ्या कायद्यांच्या बाजूनं भूमिका मांडून तो कायदा पारित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सगळ्या आमदार बांधवांनी आवाज उठवावा, हात जोडून तुम्हाला मराठा समाजाच्या वतीनं विनंती. कारण त्या दिवशी सगळा माझा गोरगरीब मराठा समाज टीव्या उघडून कोणचा आमदार अधिवेशनात आरक्षणाच्या बाजूनं आणि त्या अध्यादेशाच्या बाजूनं, अधिसूचनेच्या बाजूनं सगळे सोयऱ्यांच्या बोलणारे, बघणारे. तुम्ही रॅलीत काय काय कोणी केलं हे सगळ्यांना माहिती आहे, किती जण दिसले हे सुद्धा माहिती. ही तुम्हाला शेवटची माझ्या मराठा समाजाच्या वतीनं विनंती आहे, संधी सुद्धा आहे की आपण सगळ्यांना, मराठा समाजाच्या सगळ्या आमदारांनी आणि मंत्र्यांनी एका ताकदीनं, एका जीवानं हा कायदा पारित होण्यासाठी बोलावं, ही सगळ्यांना विनंती. आणि मराठा समाजालाही विनंती आणि अभ्यासकांनाही विनंती. 16वी विनंती ही की कोण मराठा समाजाला पहिली विनंती करतो की गैरसमज यांचं ऐकून करून घेऊ नका, कारण हे यांना पोटभर मिळालेलं आहे. आपले लेकरं मोठे होणार आहेत म्हणून हे काय नाही मिळालं असं करून हे आपल्यात संभ्रम निर्माण करतील. होऊ देऊ नका. आपली एकजूट कायम ठेवा. कारण 10 तारखेला तुमच्या जीवावरती पुन्हा एकदा जीवाची बाजी लावून मी मरायला सुद्धा भेट नाही. अमरोपोषणाला कठोर सुरुवाती, त्यात माघार नाही. याचबरोबर सगळ्या अभ्यासकांना माझी विनंती आहे, महाराष्ट्रातल्या
की जवळपास सगळे अभ्यासक हे सगळे सोयरे कायद्याच्या बाजूने व्याख्या देऊन तो कायदा कसा मजबूत होईल असं म्हणणं सचिवाकडे मांडणारे, मंत्रालयातल्या मुख्यमंत्र्यांकडे मांडणारे आणि प्रत्यक्ष सचिवाकडे भांगे साहेबांकडे ही मत मांडावं अभ्यासकांनी स्वतः जाऊन. आणि जे कोणी अभ्यासक आहेत काही उलट सुलट लिहितात त्यांचं काय म्हणणं असेल तर त्यांनी मला इथं यावं, सांगावं, लेखी द्यावं तुमची व्याख्या. तुमच्या समोर सरकारला फोनवर घेऊन किंवा बोलून तुमची ही व्याख्या घ्यायला लावतो किंवा तुम्ही तिथं जाऊन मांडणी करा. पण मराठा समाजाची एकजूट खूप वर्षानंतर झालेली विनाकारण तुम्हाला डाग लागल कायमचा. मराठ्यांची एकजुटीत तुम्ही काड्या घातल्या, तुमचं जीवन जगताना तुम्हाला डाग लागू देऊ नका की मी ही मराठ्यांची एकजूट झाली होती हिच्यात फूट पाडायला खूप प्रयत्न केले. हे मरेपर्यंत तुम्हाला नाव लागू देऊ नका, नाही तर मराठी तुमच्या छातोडावर गद्दार म्हणून लिहिते विनाकारण. ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मी जिथपर्यंत पोहोचलो, ही लढाई तिथपर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही. म्हणजे तुम्ही थेट इशारा दिला की जीवाचं बरवाईट होऊ शकतं, मात्र तरी सुद्धा ट्रॅप रचला जातोय आणि तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला जातोय. समाजातूनच केलं जाते का हे, का राजकीय नेत्यांकडून केलं जाते? आणि गावबंदीचा पुन्हा एकदा काही जण सोशल मीडियावर मेसेज फिरवतात की नेत्यांना याच्यात ट्रॅपमध्ये नुसते आमचे इथे असं नाही म्हणणार, 95% पेक्षा जास्त मोगमच आहेत. त्यांना ते गिनीतच नाहीत, आम्ही त्यांचं नावच नाही आहेत, पण त्यांच्या कोण अपेक्षाच नाही आहे ना. त्यांना कधीच वाटलं नाही मराठ्यांचं चांगलं व्हावं म्हणून. ते पण वरच्या पट्टीतलेच आहेत, सामान्य ओबीसी त्याच्यात नाही, त्याच्यात नाही. आमचे उगाच 2% 5-50 जणच येतो, लय नाही तर ते 5-50 जण सुद्धा मला वाटतं त्यांना डाग लागू नये. मी या मताचा आहे. समाजापासून ते लांब राहू नये, समाजाच्या नजरेतून ते पडू नयेत की हे लय बोलत होते. तुम्हाला काय त्रास झाला सर? तुम्हाला जसा त्रास झाला तसा महाराज मंडळी सुद्धा त्रास झालेला मधल्या काळात. आम्ही महाराज मंडळीला सांगितलं तुम्हाला जर काय त्रास झाला असला या आंदोलनामुळे त्यांचं एकदा ही कायद्याची अंमलबजावणी होऊ द्या, सगळा हिशोब पुरा होईल. तुम्हाला सुद्धा महाराज मंडळी सुद्धा अर्ध्या सोडणार आहेत, पण तुमची जनजागृती तुम्ही सुरू ठेवा. तसंच जर कोणाचा मधी समाजसेवकाचा मराठ्यांचा काय मन दुखला असेल, काय झालं असेल, साथ नसन मिळाली, दमदारा ना होईल ना हिशोब. आज ती वेळ नाही, आपल्याला शांततेत अगोदर जातीला द्यायचे, नंतर हिशोब क्लिअर होणं. त्याच्यासाठी वाचा 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 कुकडे चालायला तुम्ही जितके आहेत ना तितकेच आम्ही सुद्धा आहेत. मग पण आम्हाला समाजाची जबाबदारी खांद्यावर म्हणून आम्ही शांततेत चाललेलो आहे. आम्हाला मिळू द्यायचंय, त्याच्यानंतर सगळं होईल. त्यामुळे त्याच्यामध्ये सगळेच आहेत. आता काय असतं शेवटी शरीर आहे. तुमचा दुसरा प्रश्न, शरीर आहे माहीत नाही, साथ देतंय कमी देतंय. मी माझ्या दैवताचं राजाचं दर्शन घेऊन आलेलो. आता समाजासाठीचा विषय जे होईल ते होईल, पण त्या कायद्याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मी हटत नाही. मुंबईत तेच सांगितलं होतं, मराठ्यांच्या कायद्याचं जे आरक्षण घेऊन आल्याशिवाय मागं फिरत नाहीत. शांततेत फिरलो, पण काहीला वाटत होतं बहुतेक पैसे मिळावं, पदं मिळावं, तिथं जाळपोळ व्हावं, मराठ्यांनी तिथं बसवा. आता जर कायद्यात त्यांनी अध्यादेश काढला, अधिसूचना काढल्या, तिथं बसून काय करायचं? पोरायचे हाल करायचे होते तुम्हाला. तिथं डांबरीवर पोरं झोपून, त्या डासात झोपून. अरे मराठ्यांची एवढी दहशत बसली, मुंबईत जायच्या आधीच दिलं ना. याच्यापेक्षा काय पाहिजे होतं तुला? तू म्हणतो मुंबईला गेल्यामुळं काहीच मिळालं नाही. अरे मराठी नुसती इथून निघाले तिथं धसकी बसली त्यांना, आणि त्या धवशीवर देऊन टाकलं. उलट तुला सोशल मीडियावर काही नाही मिळालं लिहिण्यापेक्षा तो म्हणायला पाहिजे होतं सरकारला धडकी भरली ना, अर्ध्या रस्त्यातच दिलं. तो उलट मराठी किती ताकदवर आहे हे दाखवायला पाहिजे होतं. तू मराठी कमजोर आहे असं दाखवायला लागलास. तुला काही अक्कल आहे का? तू कमजोर आहे असं दाखवायला लागला. मराठी मुंबईत घुसायच्या आधीच घाबरले आणि त्यांनी अधिसूचना दिली, त्याचं कायद्यात रूपांतर होईल हे सांगायला पाहिजे होतं. हेच सांगायला पाहिजे होतं, ते दिलं सोडून. तू तिसरं सांगायला एवढी दौज बसली मराठी. तो म्हणणं एक होतं का? मग तू ट्रॅप मधला आहे तुम्ही. मग जे सोशल मीडियावर लिहितात तुम्ही ट्रॅप मध्ये आमच्यावर असलेल्या निघायच्या अगोदर ट्रॅप रचला होता. मला ट्रॅप रचणारे मंत्री आणि सत्ताधाऱ्यातले लोक माहीत झाले, म्हणून मी सांगितलं तुम्ही 2 दिवसात बंद करा, तुमचे नाव ओपन करील. कारण त्यांच्या लक्षात आलं याला बी लोक सांगत आहेत. अधिकारी सांगत आहेत, काही आमदार बी सांगत आहेत त्यांच्या जवळचीच. असं झालंय. त्यांच्या लक्षात आलं अरे हे नाव घेईन याला माहीत झालं दिसतंय. त्याच्यानंतर बंद झालं म्हणून मी बी नाव नाही घेतलं. म्हणून यावेळेस पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितलं तुमचे कार्यकर्ते कोणाकोणाचे आहेत आम्ही शोधले. सत्ताधाऱ्यातल्या कोणत्या गटाचे कार्यकर्ते सोशल मीडियावर लिहितात
आणि विरोधी पक्षाचे कोणत्या नेत्याचे कार्यकर्ते लिहितात, कोणत्या संघटनेचे लिहितात, ग्रुपचे लिहितात, कोण समाजसेवक लिहितोय आणि त्यांच्या पाठीमाग कोण आहेत आम्हाला माहिती. त्यामुळे त्या मंत्र्याचं विरोधी पक्षाच्या आमदाराचं नाव घेऊन त्या कार्यकर्त्याचं नाव घेणार आहेत. मग तुम्ही जर या 4 दिवसात नाही थांबवले, कायदा पारित करून त्याचा अंमलबजावणी सरकारला करायची ही प्रक्रिया आहे. कायद्याचं राज्य आहे. मराठ्यांना कायमचं आरक्षण द्यायचं असलं तर ते आधी सुद्धा निघणं गरजेचं होतं, आदेश निघणं गरजेचं होतं. आणि तो निघत नव्हता 2 महिन्यापासून, म्हणून मुंबईला गेलो आम्ही, घेऊन आलो. तो म्हणणं होतं का पोरांना तिथं बसून राहावा, पोरांना जाळपोळ करावं, पोरांना दगडफेक करावं, अर्धे पोरं तिकडं मुंबईतच गुंतून राहावा, तुला पैसे मिळावं, पदं मिळावं, ही अपेक्षा होती तुला. तो ही अपेक्षा कवाच पुरी होऊ शकत. माझ्या गोरगरीब मराठ्याने आम्ही एकमेकाच्या जीवावर दोघं गेलो होतो. माझा समाजाने आम्ही एकमेकावर शांततेत विश्वास ठेवला, शांततेत आदेश दिला. आम्ही पोरांनी खायचं प्यायचं घेतलं होतं, तरी तिथलं वातावरण, झोपण्याच्या अडीअडचणी, पाण्याच्या सगळ्या व्यवस्था झालं ना गेल्या गेल्या मराठ्याच्या धवशेवर. आमचे पोरं शांततेत घरी आले, एकही वाईट घटना घडलेली नाही, एकही. सगळे सुखरूप आपण आपल्या घरी आले. हे खपा ना का तुला? यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मायबाप मराठ्यांनो. मी प्रामाणिकपणानं करतोय, मॅनेज होत नाही, फुटत नाही. आणि मी चिकटपणानं सातत्यानं चिकाटीनं हे काम करतोय आणि 24 घंटे करतोय. सातत्यानं मी हे मुद्दा लावून धरलाय. ही यांची पोटदुखी, यांचा विषय संपलाय त्याच्यामुळं. यांचे दुकानं बंद पडलेत म्हणून. आणि यांना काहींना श्रेय पाहिजे आणि काहींना आम्हाला विचारावं असं वाटतंय, म्हणजे विरोधींना सत्ताधाऱ्या. पण आम्ही विचारू शकत नाही. मी मायबाप मराठ्यांना विचारल्याशिवाय काहीच करू शकत नाही. आणि त्या खोली फिलीत बोललेलं ना, माझ्या जातीला मी जे अर्थ दिला खोलीत बोलून बाहेर बोल. खोलीत 250-300 लोक होते, उचिक नव्हते. आता ते अधिकारी भ्यायला लागले. मी मायबाप मराठ्यांना समाजाला सांगतो, ते सोशल मीडियाला त्याला जाऊन खड्ड्यात तिकडे. माझ्या मायबाप मराठ्यांना सांगतो, पोराने बाहेर घोषणा दिल्या, अशी कातून घोषणा द्यायची, त्याची पातळच व्हायची त्या अधिकाऱ्यांची त्याची. ते माझ्या बाहेर नाहीत, आम्ही पाय पडतो, इथंच बोला काय बोलायचं. जाऊ दे म्हणलं, कायद्याचंच करायचंय. काय करायचं आपल्याला तरी कोणचं हात घेऊन. आज काय त्याने बॅगा भरून आणल्या होते आणि पैसे घेत असतो, ते थोपाट फोड असतं ना, मी पैसे घेऊन आला असतात. मी माझ्या मायबापासाठीच जगतोय, या मराठ्यांच्या गोरगरिबासाठी, आणि त्यांच्यासाठीच मारणार आहे. मला त्या पैशाचं पदाचं घेणं देणं. 4 भिंतीत बोलू नको. तिकडे काय व्यासपीठ आहे का मग बाहेर येऊन बोलायला? मला होती का थंडी सवय मी बाहेर येऊन बोलायला? माझ्या मायबाप समाजाला करोडांना नाही गरज. मी कुठं बोलू त्यांना पक्का माहीत झाले. खोलीत बोलू नाही, बाहेर बोलू. हे जात सोडून बोलत नाही, आरक्षण सोडून. तुम्हाला काय रे 5-50 जणाला ठेका घेतल्यासारखं बोलता, सुपाऱ्या घेता, दिले असते 10-5 हजार रुपये उडूनही गेले असते तुमच्या बाजारात. ते 4-6 महिन्यापासून तुमच्या घरात बाजार नसेल तर त्याचा भरला असेल तुम्ही. म्हणून जातीच वाटोळ करायला नाही घालत का इकडं? दादा, 2 दिवसापूर्वी जालन्यातल्या मराठा क्रांती मोर्चाचे संजय लाखे पाटील आणि त्यांनी काही मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांना घेऊन पत्रकार परिषद घेतली आणि एक वेगळा विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची घोषणा केलेली आहे 17 तारखेला. मग मी काय करू आता? करतील ते वेगळं करायचं म्हणल्यावर काय करतील? ते मोठे माणसं आहेत समाजातले. ज्याचा त्याचा निर्णय ज्याच्यापेक्षा अधिकार आहे त्यांना. माझ्या गोरगरीब समाजाला वेगळा अधिकार आहे, त्यांना वेगळा अधिकार आहे. वर्ग मोडतात ना शेवटी, आमचा गरीब वर्ग आहे. पाटील, ज्या प्रकारे तुम्हाला विरोध वाढत चाललाय की राजकीय नेत्यांनी सुद्धा तुम्हाला काय मिळालं असा प्रश्न उपस्थित केला होता, त्यानंतर राजकीय नेत्यांच्या विरोधामध्ये समाज जो आहे तो सोशल मीडियावर मेसेज टाकतोय की आता पुन्हा एकदा नेत्यांना गावबंदी. काय सांगा? काय मिळालं जे लिहितात ना ते राजकारणी कोण आहेत, काय आहेत ते. कारण समाजाला 75 वर्षात सगळ्यात मोठा कायदा सगळ्या सोयऱ्यांचा व्हायला, ज्याच्यात नोंदी नाहीत त्यांना. मग सगळे मराठी आज जाणार आहेत, हैदराबादच्या गॅजेटच्या माध्यमातून जाणार आहे. त्यामुळे झालंय काय की समोरच्यांना असं वाटतं आता हे कायमचा विषय संपला, मग आपल्याला काय राहील निवडणूक लढवायला, म्हणजे काय विरोधींना. सत्ताधाऱ्यातले बी येडपट काही ते म्हणते तर श्रेय कुणी घ्यायचा? तुमच्या श्रेयासाठी मी पट्ट्या, आम्ही समाज असेच तुम्हाला दोघाचा कार्यक्रम लावतो आम्ही. पण आमचं त्या आदेशाची अंमलबजावणीच घेणार आली. आम्ही दोघाचा कार्यक्रम लावतो तुमचा. कोणी किती टोळ्या वेगळ्या केल्या, काय देणं घेणं नाही आम्हाला. आमच्या गोरगरिबांना जे पाहिजे ते आम्ही घेणार आहेत. कोणी वेगळे आंदोलन करा नाही तर काही करा, समाजाचा त्याच्याशी काही संबंध नाही. कारण समाजाचा इथं, कारण अगोदर हे मान्य होतं 3.5 महिने तुम्हाला सगळ्याला. सगळे सोयरे शब्द आत्ता दिला घेऊ अचानक 3.5 महिन्यापूर्वी दिलेला आहे. हे जे तुम्ही नावं घेताय ना महाराष्ट्र भरातली, यांना सगळ्याला विचारून घेतलेला आहे. त्याचा आधी सुद्धा निघाले भाऊ. मग कशाला आंदोलन? तेव्हा झोपले होते. आता श्रेयासाठी लफडं चालू आहे, काही नाही. मायबाप मराठ्यांना सांगतो महाराष्ट्रात काय आंदोलन उभं राहणार आहे, सोशल मीडिया चालणं फक्त श्रेयासाठी चाललंय. सगळे सोयरे शब्दाला जर विरोध होता तर तेव्हा कशाला हा म्हणले? मग आमचेच हा म्हणलात कशाला तुम्ही?
तेव्हा चांगलं होतं. आता तुम्हाला फक्त तुम्ही टीव्हीवर दिसायसाठी आणि तुम्हाला श्रेय घ्यायसाठी चाललंय. हा, तुम्ही 75 वर्षात कम नाही दिलं, आता लागला नाटकं करायला. गावबंदीचा मेसेज फिरला. नाही ते मी बघितलं नाही, त्याच्यामुळे मी अधिकृत बोलू शकत नाही ते त्याच्यात. आहे का नाही मग आता राज्यात? ते आता समाज 10 तारखेला समाज ठरवून काय 10 तारखेला बैठक आहे. पाटील, अधिसूचनेच्या नंतर आज पहिल्यांदा मंत्रिमंडळाची बैठक होते. त्यातच छगन भुजबळ यांनी म्हटलं होतं की त्यांनी 16 तारखेला राजीनामा दिला, मात्र ते आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित आहे. आणि या बैठकीमध्ये अध्यादेशावर चर्चा होऊ शकते. ती काय लय शहाणा आहे का? मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला आणि मंत्रिमंडळाला गेलं. त्याला कळतच नाही आपण काय केलं ते ना. आता मी खरंच डॉक्टर पाहिजे होतो, त्याचा मेंदूर रोग झाला दिसतो. त्याला काय बोलत त्या ध्यानातच राह ना. आता लय कुंकडं बोलायला लागले. त्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आहे, गोर गरीब मराठे हे ओबीसीत जात नव्हते, हे गेले. तर 57 लाख गेलेत. आता याचा आकडा लाखात गेलाय परिवाराचा. त्याच्यामुळे हे करोडच्या पुढे चाललाय. आता ती एकूण धाके हे सगळे सोयरे आले. ते म्हणतो मग एवढं गरीबाचं पोरग लढ आपण किती मोठाले होतो, आपण हरलोतच ना मग ओबीसीत गेलं. त्यामुळे ते ना ते रच्ची झोपत नाही वाटतं. मी डॉक्टर असतो त्याचं मेंदू तपासायला गेलो असतो मी. ते आता हो ना. आज अधिसूचनेवर चर्चा होणार आहे. यात मराठा मंत्री पण आहेत. ते या मंत्र्यांना तुमचं काय आव्हान असणार? मंत्र्यासह सगळ्यांनाच अधिसूचना जी काढली अध्यादेश तो 15 तारखेला त्या कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करायची. सगळ्यांना सांगणं कोणी गोरगरिबांच्या लेकराच्या अन्नात माती घालायचं काम करायचं नाही. नसता पुढं तुम्हाला पुन्हा मराठ्यांच्या दारात यायचं हे सुद्धा ध्यानात ठेवा. आणि त्याला बोलीत जाऊ नका अध्यादेश वाचायला, त्याला वाचता येत नाही. पाटील भुजबळ साहेब प्रत्येक भाषणात काल पण बोलले की काय भाऊ आमची लायकी नाही. मग तू तुपलं बघ मला हाय का नाही. मी म्हणलो का तू आहे का नाही, तू तुपले ठरव आहे का नाही. तू मंत्रीच ते डाग आहे राव, ओबीसी बांधवाला डाग आहे. आता तर काल तर ते इतकं गदळ बोललं ते नावे बांधवाला म्हणला ते चप्प्याच करू नका म्हणे मराठ्याचे. ते काय हा आमच्याच भादरा म्हणे देऊ. आणि तो त्याचीच भादराला लागले सगळे नावे आता खपाखप. आणि ते मुंडलेल्या ब्लेडने सुरू केलं त्याचे भादरायला. आता ते नवीन ब्लेडने टाकलं. मुंडलेलं खरखर वाजलं पाहिजे. काय गोरगरिबाचं तुला काय बोलावं काय नाही. मी प्रामाणिक सांगतो आणि तुम्ही साक्षीदार आहेत मीडियाचे बांधव. मी ओबीसी बांधवांना ग्राउंड लेवलवरच्या एक शब्द आणखी नाही वाईट बोलणार. त्याला नाही सोडा आणि त्याला सोडणार बी नाही. कारण आम्ही शेवटी एकमेकात आम्हाला रोज राहायचंय. आम्ही एकमेकाच्या शेजारी येत, आम्ही सुखादुखात आम्ही एकत्र आहेत. तुला काय होतंय दिवस सगळ्याला नोकऱ्या नावे बांधव. उद्या त्याला आम्ही आव्हान करतो जाऊन नावे बांधवाला सगळ्या. तुम्हाला जर प्रत्येक घरातल्या माणसाला नोकरी देत असला ना नका करू आमच्या घ्या त्याच्याकडून नोकऱ्या सगळ्या. आणि ते नाही दिला त्याचं थुतारच देत्या ठेवण्याखाली. अरे आपलं चांगलं चाललंय राव, कशाला आमच्या जाती तेढ निर्माण करतो. आमचं गोरगरिबांचं नावे बांधवांचं ओबीसी बांधवांचं मराठ्यांचं चांगलं आहे गाव लेवलवर. तू कशाला माणसं अंगावर घालतो एकामेकाच्या. तू काय देणार आहे त्यांना 10 रुपयाचा बाजार देणार आहे का एखादी बार घेऊन. मग चाललंय ना आमचं चांगलं. एकमेकाला साथ देतो, एकमेकाला उसने देतो, घेतो बाजाऱ्या देतो, जेवाऱ्या घेतो. ते आम्हाला मदत करतात, आम्ही त्यांना करतो. चाललंय ना सगळं. लय इतकं खोडीच आहे ते एखादी बार त्याच्या प्रेशर इतकं डोक्यावर येऊन ते टुपकून वर जातं काका एखादीशी. सांगताना खाजा संध्याकाळी कांदे नको आता. 15 तारखेला राज्य सरकार याच्या कायद्याची अंमलबजावणी करणार आहे असं तुम्ही म्हणताय. तर मग हे तुम्ही 15 तारखेपर्यंत का थांबत नाही? 10 तारखेलाच उपोषणाला का बसताय? मला कुठं म्हणलेत मी. त्याच्यात 2-4 मुद्दे आहेत. कारण कायद्याची अंमलबजावणीची प्रक्रिया सुद्धा असते. ती त्यांना 10 तारखेपासून सुरू करावं लागणार आहे. ती प्रक्रिया सुरू करावं लागणार आहे. केसेस आंतरवालीसह महाराष्ट्रातले घेण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांना शिंदे समितीकडं हैदराबादचा जे गॅजेट आहेत तिन्ही पण ते देण्याची प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. त्यांनी 10च्या अगोदर सुरू करतात का तिन्ही पण मग बघू. ह्या 3ही प्रक्रिया त्यांना सुरू कराव्या लागणार आहेत 10 तारखेला आत. ह्या प्रक्रिया तर सुरू करणार आहेत का बहुतेक त्याच्यावरच आज बैठक असू शकते. मला आमरण उपोषण करायचं म्हणजे माझ्या समाजाचं कल्याण करायचं आणि त्या आमरण उपोषण सार्थक होते. इकडं प्रश्नाची प्रक्रिया सुरू झाली तर नसता मी बसणारच. त्याच्यासाठी 10 तारखेला तुमच्या उपोषणामुळे त्यांच्यावर दबाव येईल सरकार.
दबाव काय दबाव येतो त्यांच्यावर. मग मला उपोषण सोडायलाच आले नाही 2 दिवस ते मागं सोडायचं म्हणून. मी माझ्या समाजासाठी करतोय. प्रक्रिया 10 तारखेपासून ती सुरू झाली पाहिजे. मग हैदराबादचं गॅजेट असेल, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट असेल, सातारा संस्थांचं गॅजेट असेल, सगळे सोयऱ्यांची कायदा पारित करण्याची प्रक्रिया असेल, केसेसची प्रक्रिया असेल, ही तुम्हाला 10 तारखेपासून सुरू करावी लागणार आहे. कारण कायद्यात रूपांतर करताना त्याची प्रक्रिया आधी सुरू करावी लागते. ते करणं गरजेचं आहे. मला विशेष त्यासाठी आणि ह्या गोरगरिबांच्या नोंदी मिळाल्या नाही त्यांना सगळे सोयऱ्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळावे. तर सगळा महाराष्ट्रातला मराठा समाज आरक्षणात जा म्हणून ते उपोषणाची घोषणा करायला लागली. आणि 10 तारखेपासून ती प्रक्रिया सुरू झाली पाहिजे म्हणून. 15च्या नंतर करून अधिवेशन संपन्न 15ला आणि त्याच्यानंतर काय करू मग नाटक हे तिथून पुढं करणं म्हणजे नाटक हे. कारण मी स्पष्ट बोलणार आहे माझ्या जातीसमोर. त्यामुळे तर जात मला मुलगा म्हणून पाठीशी हे यांचं टंबरळ वाजेल ते व्हॉट्सअप फेसबुकवर लिहिणाऱ्याला ते कमेंटच वाचित नाही खाली. पाटील, बऱ्याचशांमध्ये गैरसमज आहे. समजा आपली जी चुलतीच्या माहेरचा जर पूर्वी दाखला जर असेल, नोंद असेल, तर आपल्या तिच्या म्हणजे तिची पुतणी असेल किंवा तिची मुलं असेल त्यांना फायदा होईल का? किंवा आपली वहिनी, समजा वहिनीच्या माहेरचं जर पूर्वी प्रमाणपत्र असेल तर आपल्याला त्याचा फायदा होईल का इकडच्या घरात? तीच प्रक्रिया कार्यपद्धती त्याला ठरवावं लागणार आहे. कालबद्धता त्याच्यात सुसूत्रात आणावं लागणार आहे. त्यासाठी 10 पासून ही प्रक्रिया असते म्हणूनच आहे. पण इकडून नाही मिळालं तुम्ही म्हणतात असं जाऊ आपण जरा पलीकडून येऊ तिकडून, पण तिथंच जाऊ. जे कुणबी रेकॉर्ड तयार होतं, ते खोटं रेकॉर्ड तयार होतं असं छगन भुजबळ हे पुरावे असं म्हणतात. काय पुरण फराळ ते लिहून आणतं कुठं प्यानाने कामातून गेलेले ते बुंगारी सगळे जुन्या जाऊन तिकडे ते काय ते खोटे खोटे. अहो समिती आहे, कायद्यानं गठीत केलेली समिती. त्याला तिने कायदा मंडळाची परवानगी घ्यावी लागती, राज्यपालांची घ्यावी लागते, सरकारची घ्यावी लागते. त्याच्याशिवाय समिती गठीत होत नाही. जी कायदा समिती गठीत झाली त्याच्यात सगळे तज्ज्ञ आहेत. त्यात असं आहे का एखादा नेपाळून आणलाय त्याच्यात टाकेलाय, त्याला भाषाच कळत नाही, त्याच्यात सगळे तज्ज्ञ आहेत, न्यायमूर्ती आहेत त्याच्यामध्ये. यांनी त्या नोंदी शोधल्या, त्याची छाननी केली त्यांनी. ही का जे झालं जेलला आता कांदळ खाऊन आला लय मोठे काम धामाचं उगच याला कशी तुम्ही लटलेले आहे. सरकारकडून काही तुम्हाला संपर्क साधला गेलाय का उपोषण संदर्भात? जो इशारा दिला आहे, सोबत आले होते, भेट झाली होती, तेव्हा काय चर्चा झाली किंवा पुढचं? नाही चर्चा नाही. मी त्या सगळे सोयऱ्यांच्या दुरुस्तीत पहिल्यांदा बी शब्द राहिला होता. मी पहिल्यांदा म्हणलो होतो हे नाही का दुरुस्तीला पळायचे तुमच्या समोरच. ते मी एक व्याख्या दिली की ते तिसरंच लिहायची त्याच्यात आणि म्हणायचं दुरुस्तीला पाडलेलं. अरे म्हणलं तुम्ही आणतच नाही, काय दुरुस्ती फिरूच रे. तेच दुरुस्तीचं त्यावेळेस सांगितलं होतं. आता त्यांनी सांगितलं की ती दुरुस्ती पुन्हा घेतो. ते दुरुस्तीचा कागद दिला. याचिकेच्या बाबतचे कॅवेटचा विषय होता, त्याबद्दलही त्यांचे ॲडव्होकेट जनरल ते उभा करणं गरजेचं आहे. ती व्याख्या पण दिली त्यांच्याकडे त्या दिवशी. हैदराबाद गॅजेटच्या बद्दलची पुन्हा एकदा त्यांचं सांगितलं की तुम्हाला ते शिंदे समितीकडे देऊन त्याला शासकीय दर्जा देऊन ते तुम्हाला घ्यावं लागणार आहे. याबाबतच बोलणं, बाकी काहीच नाही. मराठा सोडून बोलणंच नाही बाबा. मग काय सांगा तुम्हाला. पाटील यापूर्वी तुम्ही नेत्यांचे नाव जाहीर करेल असं म्हटले होते. आजही तुम्ही गंभीर आरोप केलेले आहे, मात्र तुम्ही नावच जाहीर करत नाही. ते गप बसले ना हो. ते मुंबईला जाताना कोण कोण होते ते बोलले त्या आम्हाला ट्रॅपमध्ये कसे घुसणार होते, आमच्यात घुसणार होते, आम्हाला न बोलता मागच्या मागे जाणार होते आणि म्हणणार होते आम्हाला बोललेच नाही, आम्हाला रॅलीच बाहेर होय म्हणले. आणि मग ते नाराज दाखवायचं म्हणजे ट्रॅप होता. आणि इकडे प्रेस घ्यायला लावायची, मराठ्यांच्या विरोधात रान उठवायचं. पण तो बी आला नाही आणि त्याच्या नेत्याला ओळखलं हे येडपट हे कापकून नाव घ्यायला बसले. त्यामुळे आणि आपलं खरं आहे आता बी शोध लागला आम्हाला. आम्ही गपकून बसलो मुंबईपर्यंत. आतापर्यंत ह्यो सोशल मीडियावर लिहिणारा कोण आहे, ह्यो कोणाचा कार्यकर्ता आहे, सत्ताधाऱ्यातला कसं काय आहे, ही गट आमच्या गटाचा कसं काय आहे, मग इकडचा कसं काय, कोणचं काय आहे ना. त्यांना आम्ही जाहीरपणानं सांगितलंय की तुमची मळमळ कशाची आम्हाला कळालंय. काहींना श्रेय घ्यायचंय, काहींना वाटतं मग आपल्या काळात काय राहिलं आपण कशावर करायचं, मग हे ढिल्लं ठेवायचं. म्हणून तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना नीट सांगा. 2-4 दिवसात नाही 2-4 दिवसांना ओपन करणारे कार्यकर्त्यासह तुमच्या त्या मंत्र्याचे, विरोधी पक्षाच्या आमदारांचे, हे लोक कोणाकोणाचे आहेत त्यांचे. तुम्ही मराठ्यांच्या विरोधात सरकारची सुपारी घेऊन कसं रान खोटा गैरसमज करायला लागलात. खरं तर मी आता माझ्या समाजाला सांगितलंय, तुम्ही खोटं काय पेरायला लागलात हे मात्र त्या नेत्यानं, त्या मंत्र्यानं
कार्यकर्त्याला कशासाठी बोलायला सांगितलंय मराठ्यांच्या विरोधात हे मग सांगणार आहे. पाटील काही जिल्ह्यातले पण नेते येत आहेत. अरे मग मी आता ते सगळंच काढतो बिराड आता. जन आप खेलच करेंगे आप उनका बिन आपला बिन कोणते खेळ. तुम्ही इशारा दिल्यानंतर उपोषणाच्या इशाऱ्यानंतर सरकारकडून काही तुम्हाला सांगितलं उपोषण करू नका किंवा आपण त्या प्रक्रिया सुरू आहे असं काही सांगण्यात आलंय का तुम्हाला? नाही संपर्क साधण्यात आलाय? नाही नेटवर्क आहे आम्ही. दादा 10 तारखेपर्यंत रेंजच नाही इथं. दादा 10 रेंजच नाही. तारखेपर्यंत तुमचा दौरा कसा असणार आहे? मी दौरा सांगतो आता 1 मिनिटात, मग आपण थांबूयात आता. दौरा आहे का? हा 6 फेब्रुवारीला आंतरवालीहून शिक्रापूर मार्गे आळंदीला मोठा कार्यक्रम आहे. चाकणला आहे नियोजित कार्यक्रम आहे. सायंकाळी 6 वाजता आणि आळंदीत मुक्काम किंवा आसपासच्या तिथं शहरात 1-2 ठिकाणी तिथं मुक्काम आहे. 7 फेब्रुवारीला आळंदीहून चाकण मार्गे, खोपोली मार्गे, पनवेल मार्गे कामोठ्याला सकाळी 11 वाजता 7 फेब्रुवारीला मोठा कार्यक्रम आहे. मला वाटतं नवी मुंबईत पण छोटा आहे, चेंबूरला पण आहे छोटा कार्यक्रम नियोजित आहे. त्यानंतर नवी मुंबई चेंबूर मार्गे शिवाजी मंदिर दादरला कैलासवासी शशिकांत आप्पा पवार यांचा प्रथम पुण्यस्मरण आहे. त्या कार्यक्रमाला, कारण ते दुःखाचा कार्यक्रम आहे त्यामुळं आम्ही तिथं जातोय. आणि त्यानंतर सायंकाळी 6 वाजता तो कार्यक्रम आहे दादर शिवाजी मंदिरला. त्याच्या अगोदर 5 वाजता वकील बांधवांची बैठक आहे मुंबईत. त्यानंतर 6च्या नंतर जो शिवाजी मंदिरचा कार्यक्रम होईल त्याच्यानंतर 8 वाजता बहुतेक ते नाही आलं त्यांचं वेळापत्रक, पण तिथल्या पूर्ण मुंबईतल्या आयोजकांची बैठक जी आत्ता आंदोलनाच्या वेळेस होती त्या पूर्ण आयोजकाची. फक्त आता कुठंही काय त्याचा पत्ता नाही आला. म्हणजे 7 तारखेला दिवसभर आणि रात्री सुद्धा 2 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे 7 तारखेला. मी शर्वरी. सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज. शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील.